दंडवत प्रणाम. श्री चक्रपाणी प्रभू प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बंधूंनो, आज आपण श्री क्षेत्र नवगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत. ज्या ठिकाणी या ठिकाणची माती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही भूमी, आणि या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. या ठिकाणी आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं दर्शन आपण घेऊ, स्थानवंदन आपण या ठिकाणी करूयात. तर अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं हे स्थान, विशेष अशा प्रकारचं हे स्थान आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पाहावा. तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आंगलेगव्हाण या ठिकाणाहून स्वामी इथं नवगावला आले, आणि नवगावला आल्यानंतर हे स्वामींचं आसनस्थान आहे. हे आसनस्थान आहे स्वामींचं. आणि या ठिकाणी स्वामींच्या वेळी या ठिकाणी आदित्याचं देऊळ होतं, आणि त्या देवळाच्या चौकातील हे स्वामींचं स्थान आहे. स्वामी आंबेगावहून या ठिकाणी आलेले आहेत, आणि या ठिकाणी 20 दिवस स्वामींचं वास्तव्य या ठिकाणी झालेलं आहे. आणि यानंतर स्वामी इथूनच 20 दिवसाच्या वास्तव्यानंतर स्वामी मायगाव या ठिकाणी स्वामी गेलेले. अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या या ठिकाणच्या लीळा स्वामींच्या आहेत. एका ब्राह्मणाला स्थिती दिलेली, आणि त्याचबरोबर ती स्थिती जाण्याचा उपायही स्वामींनी सांगितला. अशा सुंदर सुंदर लीळा या ठिकाणच्या आहेत. त्याचबरोबर हे जे काही स्थान आहे, आपण हे जे पाहतोय आता सध्या स्थान, हे स्थान म्हणजे चरणचारी उभे राहणे अशा प्रकारचे स्थान आहे. आणि स्वामी आंगलेगावहून आल्यानंतर या चौकामध्ये इथे चरणचारी उभे राहिलेले, आणि स्वामींना ओटा करण्याची प्रवृत्ती झाली, आणि ती जाणून मग भक्तजनांनी त्या ठिकाणी ओटा तयार केलेला आहे, आणि मग स्वामींचं या ओट्यावर आसन झालं. तर हे जे स्थान आपण पाहतोय, हे स्थान म्हणजे ब्रह्मप्रकाशिका प्रथम स्थान आहे. आणि या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये आदित्याचं देऊळ होतं, महालक्ष्मीचं देऊळ होतं. असे या दोन देवळाच्या जे मध्य भाग आहे, जी सांद आहे, त्या सांदीमध्ये हे स्थान आहे. आणि ब्रह्मप्रकाशिका म्हणजे भांग, आणि एक अवधूत नावाचे जे भक्त आहेत, त्या अवधूत नावाचे भक्त या ठिकाणी या दोन्ही देवळाच्या सांदीमध्ये भांग भाजत होते. आणि मग स्वामी या ठिकाणी अवधूताला असं म्हणतात की आपण काय ब्रह्मप्रकाशिका आपण भाजत आहात का? तेव्हा ते अवधूत असं म्हणाले, हो जी. आणि मग स्वामींनी इथं उकड आसन या ठिकाणी केलेले. त्याचबरोबर सर्वज्ञांच्या पासून या ठिकाणी इंद्रभटांना स्थित्यानंद देखील या ठिकाणी झालेला आहे. आता आपण बाहेर आलेलो आहोत. हे जे बाहेरचं स्थान आहे, हे जे स्थान आहे, राणेसा नावाचे जे भक्त आहेत, त्या भक्तांना स्वामींनी या ठिकाणी क्षमालिंगन दिलेले, या ठिकाणी भेट या ठिकाणी स्वामींनी दिलेली आहे. तर अशा प्रकारचं हे स्थान आहे. सुंदर अशा प्रकारचे स्थान आहे. या ठिकाणच्या लीळा देखील फार सुंदर आहेत. हा बाहेरचा परिसर आपण या ठिकाणी पाहतोय. अतिशय सुंदर अशा प्रकारचा, रम्य अशा प्रकारचा हा परिसर आहे. आता ही संध्याकाळची वेळ आहे. बाहेर देखील फार सुंदर अशा प्रकारचे झाडं आहेत, गार्डन वगैरे, अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणचं हे वातावरण आहे. आणि हे जे स्थान आपण पाहतोय, हे स्थान हे स्वामींचं आसन स्थान या ठिकाणी आहे. एका ब्राह्मणाच्या स्वामींनी या ठिकाणी विनंतीचा स्वीकार केलेला आहे, उपहाराचा, आणि असं हे स्थान या ठिकाणी आहे. आरोग्याचा स्वीकार केलेला आहे स्वामींनी या ठिकाणी. आणि आपण हे जे पाहतोय, या ठिकाणी आंतरवली सराटीच्या मंडळींची या ठिकाणी उपहार पंगत या ठिकाणी आयोजन केलेलं आहे.
आणि हा अधिक मास अत्यंत पवित्र अशा प्रकारचा हा महिना आणि त्यामुळं या ठिकाणी पंक्तीचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी ही सर्व मंडळी या ठिकाणी सगळी पंक्तीची तयारी करत आहात. आपण ते सर्व पाहत आहोत. दंडवत प्रणाम. दंडवत करा. काय ना काय येऊ नको रे, काय जाऊ नको. माहिती आहे ना. तर या ठिकाणची आपण अतिशय धावत्या वेगामध्ये आपण या ठिकाणची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दंडवत प्रणाम. दंडवत.